पुण्यातल्या हगवणे प्रकरणानंतर आता फॉर्च्युनरकडे पाहण्याचा काही लोकांचा दृष्टिकोन बदललाय। अशातच करमाळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी त्यांच्या फॉर्च्युनरवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे। त्यामुळे ही महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे। हगवणे कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ, वेगवेगळ्या गावाला जाऊ, ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासऱ्याची आहे, सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली। म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हगवणे कुटुंबामुळं। म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली, कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हगवण्यासारखी प्रकरणं होणार नाही। तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी। मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा। हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा। अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय।